महत्वाची बातमी, तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात तोडगा काढायला हवा असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। अजित पवार यांच्याकडून सयाजी शिंदे यांच्या भूमिकेचं समर्थन करण्यात आलेलं आहे। ट्विट करत अजित पवार यांनी आता आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। तपोवनातील वृक्षतोडीवर समोपचाराने तोडगा काढला पाहिजे, यासाठी सयाजी शिंदेंनी घेतलेली भूमिका ही पर्यावरण हिताची आहे। अजित पवार यांचं ट्विट आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय। विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही काळाची गरज आहे। पर्यावरण वाचलं तर पुढची पिढी सुरक्षित राहील, हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवं। मूळ पुण्यातून आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कमी होत नाहीये। रात्रीच्या सुमारास बिबट्यांचा मुक्त संचार आहे। 3 बिबटे एकापाठोपाठ एक रस्ता ओलांडतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय। कार चालकानं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हा क्षण कैद केलाय। एक बिबट्या बुधवारी पहाटे अवसरी खुर्द गावात लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झालाय। मात्र इतर बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागानं तातडीनं पिंजरे लावावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। तर जुन्नरमध्ये किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला 2 बिबट्यांचा मुक्त संचार आहे। पर्यटकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दत्त मंदिराजवळच्या परिसरातला बिबट्याचा हा वावर कॅमेऱ्यात कैद झालाय। जुन्नरमध्ये किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या परिसरामध्ये 2 बिबट्यांचा मुक्त संचार। एका कार चालकानं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हे दृश्य कैद केली आहेत। बातमी महत्वाची, हिंजवडी फेज 1 मधील नामांकित इंटरनॅशनल शाळेला धमकीचा मेल आलेला आहे आणि त्यानंतर आता शाळा प्रशासनानं पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। शाळेला बॉम्बची धमकी देण्यात आलेली आहे। हिंजवडी फेज 1 मधल्या नामांकित इंटरनॅशनल स्कूलला बॉम्बची धमकी आली आहे। या धमकीचा मेल आल्यानंतर आता शाळा प्रशासनानं याची माहिती पोलिसांना दिली। एमपीएससीचा पेपर आणि नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी एकाच दिवशी आहे। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे। मतमोजणीमुळे पूर्वपरीक्षा होणार की पुढे ढकलली जाणार याबाबत उमेदवारांमध्ये मात्र आता संभ्रम तयार झालाय। सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पीएसआय या पदांसाठी परीक्षा असणार आहे। ही परीक्षा 9 नोव्हेंबर रोजी होणार होती, मात्र पावसामुळे ती पुढे ढकलून आता 21 डिसेंबर रोजी होणार आहे। बातमी नाशिकमधूनही येवल्यात मतदान केंद्राजवळ पैसे वाटप करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। हनुमंत बोरसे असं पैसे वाटप करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे। येवला पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। एक महत्वाची घडामोड आहे। भीमा कोरेगाव चौकशी आयोगाच्या सुनावणीला उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिलेत। उद्धव ठाकरे यांना वॉरंट बजावण्याची प्रकाश आंबेडकर यांच्या वकिलांनी मागणी केली। प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेल्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे। असीम सरोदे उद्धव ठाकरे यांची बाजू मांडणार आहेत। 2 वेळा नोटीस बजावूनही उद्धव ठाकरे चौकशीसाठी या आयोगासमोर हजर झाले नाही।